राधा बाजारातून खरेदी करून आनंदात घरी आली. खूप आनंदाने खरेदी केलेल्या वस्तू तिची नणंद निशा आणि तिच्या सासूला दाखवत होती. पण सगळ्या वस्तू बघून निशाचे तोंड वाकडे व्हायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. राधा तिच्याच आनंदात मग्न होती, कारण तिच्या भावाचं लग्न ठरलं होतं. ती अगोदरपासूनच भावाच्या लग्नाची तयारी करत होती. बाजारातून राधाने स्वतःसाठी एक नवीन पर्स विकत घेतली होती आणि आनंदाने तिच्या नंदेला दाखवत होती. तिची नणंद तर काही बोलली नाही, कारण ती राधावर खूप जळत होती. पण तिची सासू म्हणाली, "हो, चांगली तर आहे, पण खूप महाग दिसत आहे." राधा म्हणाली, "नाही आई, फक्त दिसताना महाग दिसत आहे, पण दुकानदाराने व्यवस्थित किंमत लावून स्वस्त करून दिली. आणि एवढंच नाही, तर बाकीचं सगळं सामान पण स्वस्त मिळालं आहे." एवढं ऐकताच तिची नणंद निशा नाक मुरडत म्हणाली, "अगं बहिणी, एवढं स्वस्त मिळालं होतं तर माझ्यासाठी पण एक घेऊन यायची होती ना. मी घरी आल्यावर तुला पैसे दिले असते." मुलीचं बोलणं ऐकून तिची सासू मुलीच्या सुरासूर मिसळत म्हणाली, "हो गं राधा, चांगल्या किमतीत मिळाली होती, तर निशासाठी पण एक घेऊन यायची होती ना." दोघींच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. राधाची खरेदी बघून त्यांना अजिबात आनंद झाला नव्हता. उलट त्यांचा चेहरा बघून राधाच्या चेहऱ्यावरचा आनंद पण गायब झाला. राधा तिचं सगळं सामान घेऊन तिच्या खोलीत गेली. तिच्या नंदेच्या अशा वागण्यामुळे राधाला खूप वाईट वाटलं. तिला असं वाटलं की त्यापेक्षा मी त्यांना सामान दाखवलं नसतं तर बरं झालं असतं. असो, हे तर रोजचंच झालं होतं. निशा तिच्या प्रत्येक कामात कमी काढत असायची. राधा सामान खोलीत ठेवून किचनमध्ये जेवण बनवायला गेली. तेवढ्यात तिच्या नंदेचा आवाज तिच्या कानावर पडला. ती तिच्या आईला बोलत होती, "आई, बघितलं का, किती चालाक आहे तुझी सून. एक तर न सांगता खरेदी करायला गेली. असं नाही की एवढ्या लांब मार्केटला निघालीच होती तर मला पण विचारायचं होतं ना, की ताई, तुम्ही माझ्यासोबत मार्केटला येणार आहात का? मी निघाले आहे. मला सांगितलं असतं तर मी पण तिच्यासोबत जाऊन मला हव्या असणाऱ्या गोष्टी घेऊन आले असते. पण नाही, महाराणी स्वतः नटून थटून एकटीच गेली आणि वरून सामान पण एवढ्या स्वस्तात खरेदी करून आली. पण माझ्यासाठी एखादी वस्तू घेतली नाही. अगं, पैसे घ्यायचे होते माझ्याकडून, पण नाही, फक्त स्वतःसाठीच घ्यायचं आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा. दुसऱ्यांच्याबद्दल अजिबात विचार करायचा नाही." निशाचं बोलणं सगळं राधानं किचनमध्ये येऊन ऐकलं. तिच्या नंदेला असं वाटलं की तिची बहिणी तिच्या खोलीत आहे, पण तिची बहिणी किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी आली होती. राधाला हे तर समजलं होतं की तिच्या नंदेने तिच्या सासूचे कान भरायला सुरुवात केली होती. राधा मनात विचार करायला लागली, मी बाहेर खरेदी करायला गेले म्हणून काय झालं? माझ्यासोबत नंदेला मी का म्हणून घेऊन जायचं? माझा एवढा पण हक्क नाही का की मी माझ्या नवऱ्यासोबत काही वेळ एकांतात घालवू शकेन? प्रत्येक वेळी ताईंना घेऊन जाणं गरजेचं आहे का? असं जगात कोण आहे की स्वतःसाठी खरेदी करताना सासू आणि नंदेचा पण विचार करतात? सासू कधी खरेदी करायला गेली तर कधी सुनेचा विचार करते का? आणि नणंद तरी तिच्या बहिणीचा विचार करते का? ताईंना माहीत नाही कुठल्या गोष्टीचा एवढा राग आला होता. मी काहीही केलं, कुठलीही वस्तू खरेदी केली की लगेच चिडून म्हणतात, "वहिनी, मला पण विचारायचं होतं." प्रत्येक वेळी त्या या 2 लाईन बोलत असतात. मी एखादा दागिना जरी घेतला आणि त्यांना समजलं की लगेच बोलणार, "वहिनी, मला पण सांगायचं होतं. काय माहीत, मला पण एखादा दागिना आवडला असता, मी पण घेतला असता. काही घेतलं तरी मला पण आणायचं होतं." हे वाक्य बोलताना काही चुकत नसायच्या. जेवणाची वेळ झाली होती. राधाचा उपवास होता, म्हणून सगळ्यांची जेवण करून झाल्यानंतर राधाने किचन स्वच्छ केलं आणि स्वतःसाठी साबुदाणा खिचडी बनवली. थोडीच बनवली होती. जशी राधा खिचडी खायला बसली, तिच्या नंदेची नजर तिच्या खिचडीवर पडली. मग निशा तिच्या आईच्या जवळ जाऊन म्हणाली, भडकवत म्हणाली, "बघितलं का आई, वहिनीच्या आई वडिलांनी तिला कसले संस्कार दिले आहेत. ती तर फक्त तिच्या मनाला येईल तेच करत असते. तिला जे हवं तेच करत असते.
कधीही कुणालाही काही विचारायची तिला गरज वाटत नाही. बघ कशी एकटीच साबुदाण्याची खिचडी बनवून खात बसली आहे. मला खिचडी खायला आवडत नाही का? पण एकदाही तिने मला विचारलं नाही की ताई तुम्ही खिचडी खाणार आहात का? पण महाराणी चुकून पण घरात कुणाला एकदाही विचारण्याचं कष्ट घेणार नाही. नंदेचं कुचकं बोलणं ऐकताच जो खिचडीचा पहिला घास तोंडात जाणार होता तो घास पण तिच्या हातातच राहिला. राधा मनात म्हणाली, याचा काय अर्थ? कधीपर्यंत मी ताईचं कुचकं बोलणं टाळत राहू? त्या तर प्रत्येक गोष्टीतच कमी काढत असतात. मी काय एवढी नालायक आहे का? मला आज हे समजलं आहे की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर कुठलेच संस्कार केले नाहीत. आणि हे पण समजलं की त्यांचे संस्कार काय आहेत. त्यांना संस्कार काय असतात ते शिकवणं खूप जरुरी आहे. इज्जत पण तोपर्यंत दिली जाते जोपर्यंत समोरची व्यक्ती इज्जतीच्या लायकीचं काम करतात. त्यामुळे राधाने आज एक निर्णय घेतला होता की नंदेला तिच्याच भाषेत उत्तर द्यायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे राधा 5 वाजता उठून सरळ नंदेच्या निशेच्या खोलीत गेली. तिनं बघितलं तर तिची नणंद अंगावर ब्लँकेट घेऊन आरामात झोपली होती. राधाने खोलीत आल्या आल्या खोलीतली लाईट चालू केली. तिला आरामात झोपलेलं बघून सुरुवात पण तिथूनच केली. ती निशाला हलवून उठवायला लागली. ताई ताई लवकर उठा ताई. निशा झोपेतच म्हणाली, काय झालं वहिनी? तू मला का उठवत आहेस? माझी का झोप मोडत आहेस? राधा म्हणाली, अहो ताई मी विचारत आहे. मी आंघोळ करायला निघाले आहे. तुम्ही पण येता का? एवढा ऐकताच तिची नणंद भडकली आणि म्हणाली, वहिनी तुझं डोकं तर जागेवर आहे ना? मला जेव्हा आंघोळ करायची असेल तेव्हा माझी मी करेन. तुला विचारून थोडीच का जाणार आहे? फालतूमध्ये माझी झोप खराब केलीस? असं म्हणत ती परत तोंडावर घेऊन झोपली. राधा हसत बाथरूममध्ये आंघोळ करायला गेली. आंघोळ करून झाल्यानंतर ती परत निशाच्या खोलीत गेली. तिने लाईट सुरू केली आणि परत तिला हलवून म्हणाली, ताई मी घरची साफसफाई करायला निघाली आहे. तुम्ही माझ्यासोबत येताय ना? हे ऐकताच निशाने रागात तोंडावरून काढलं आणि डोळे मोठे करून म्हणाली, वहिनी तू वेडी झाली आहेस का? तुला आज काय झालं आहे? मी का म्हणून घराची साफसफाई करू? तुझी तू कर. आता मला झोपू दे. चल बाहेर जा माझ्या खोलीतून. असं म्हणत निशा परत तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपली. एकदा परत राधा निशाच्या खोलीतून बाहेर आली. घराची साफसफाई करून झाल्यानंतर राधा परत निशाच्या खोलीत गेली. तिला हलवून उठवत म्हणाली, ताई लवकर उठा. मी देवपूजा करायला निघाले आहे. चला लवकर तुम्ही येताय ना माझ्यासोबत? निशा रागात राधाला म्हणाली, वहिनी तू एक काम कर. मला आंघोळ घाल, नाश्ता चहा पाणी सगळं आत्ताच्या आत्ता कर. तू वेडी झाली आहेस का? तुझं डोकं फिरलं आहे का? आज सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघितलं आहे काय माहीत. माझा सगळा दिवस वाईट जाणार आहे. आता चुकून पण माझ्याजवळ येऊ नकोस. निशा राधाला धमकावत म्हणाली. असं म्हणत ती परत तोंडावर घेऊन झोपली. खूप चिडली होती. नंदेची झालेली चिडचिड बघून राधाला खूप आनंद झाला. पण खूप निरागस असल्यासारखी वागत होती. सकाळी 7 वाजेपर्यंत घरातल्या सगळ्या लोकांच्या आंघोळी झाल्या होत्या. सकाळच्या चहा नाश्त्यासाठी निलेश, त्याची आई आणि निशाताई बसले होते. तोपर्यंत राधाची देवपूजा करून झाली होती. ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. पण अचानक तिच्या डोक्यात काहीतरी आलं. म्हणून ती परत निशाच्या जवळ गेली आणि म्हणाली, ताई मी किचनमध्ये चहा बनवायला निघाले आहे. तुम्ही येताय ना? एवढं ऐकताच निशाने रागात हातातला रिमोट फेकून दिला. फेकल्यामुळे रिमोटचे 2 तुकडे झाले. निशा रागात तिच्या आईला म्हणाली, आई तुझी सून वेडी झाली आहे किंवा तिचा जुना आजार परत आला आहे. आज पहाटे 5 वाजल्यापासून मला वैताग दिला आहे. कधी आंघोळ करायला तर कधी घराची साफसफाई करायला तर कधी देवपूजा करायला विचारत आहे. मी काही लहान बाळ आहे का? तू तिला समजून सांग की माझ्या नादी लागू नकोस म्हणावं, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा म्हणावं. पहाटेपासूनच डोकं फिरवलं आहे.
माहीत नाही आज सगळा दिवस माझा कसा जाणार आहे. निलेश पण हैराण होऊन राधाकडे बघायला लागला. तिची सासू रागात म्हणाली, सुनबाई, तू हे काय करत आहेस? वेडी झाली आहेस का? निशाला का त्रास देत आहेस? तू काही लहान मुलगी आहेस का? तुझा अल्लडपण अजून संपला नाही का? हे ऐकताच राधा तिच्या सासूला म्हणाली, आई, मी काय केलं आहे? मी तर फक्त तेच केलं जे ताई बोलत होत्या. ताई तर स्वतः बोलत होत्या की मी काहीही करताना त्यांना विचारत नाही. त्यांना न विचारता सगळं करते. मी केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना माहीतच नसते. त्यामुळे मी आजपासून ठरवलं आहे की आजपासून मी जे काही करेन ते ताईंना विचारून करेन. जशी ताईंची इच्छा होती मी त्यांचीच इच्छेचा मान ठेवत आहे. यात मी काय चुकीचं वागले? आता तर मी तेच करत आहे जशी ताईंची इच्छा होती. ताई स्वतःच बोलत होत्या की मी काही करण्याच्या अगोदर त्यांना विचारत नाही की सांगत नाही. त्यामुळे मग पहाटे उठल्यापासून मी सगळं ताईंना सांगायला आणि विचारायला सुरुवात केली. आत्ताशी तर 7 वाजले आहेत. एवढ्यातच त्या वैतागून गेल्या. अजून सगळा दिवस जायचा आहे. असं म्हणत राधा एकटक निशाच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. तिचा नवरा गालातल्या गालात हसत होता. तिच्या सासूची पण बोलती बंद झाली होती. ते दोघं पण निशाकडे बघायला लागले. निशाला तर काहीच कळत नव्हतं की राधाने तिचा अपमान केला आहे का तिला इज्जत दिली आहे. आता तरी राधाचं बोलणं ऐकून तिचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आल्यामुळे निशाने लाजेने मान खाली घातली आणि हातात फोन घेऊन बघायला लागली. राधाच्या बोलण्याचं तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तो एक दिवस होता आणि आजचा दिवस आहे. आता राधाने काही खरेदी केली, काही बनवून खाल्लं तरी तिची नणंद निशा आता हे कधीच बोलत नाही की वहिनी, तू मला का विचारलं नाहीस किंवा माझ्यासाठी एखादी वस्तू का घेऊन आली नाहीस. जरी ती मनात बोलत असली तरी पण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत तिने राधाला टोकायचं बंद केलं होतं. आज राधाने तिच्या नंदेला चांगलीच अद्दल घडवली होती. तिच्याच भाषेत तिला उत्तर दिलं होतं.